सर्वप्रथम ज्या महापुरुषांनी सर्वसामान्य व्यक्तींच्या हक्कासाठी संघर्ष केला आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं शोषित, पीडित, वंचित लोकांची, बहुजनांची चळवळ चालवली त्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. बामसेफचे 35वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन या ठिकाणी आता सुरू आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले D.K. खापर्डे मेमोरियल ट्रस्टचे चेअरमन आणि ज्यांचं बामसेफसाठी फार अतिशय महत्त्वाचं योगदान आहे ते आदरणीय B.D. बोरकर साहेब, या ठिकाणी लोकसंघर्ष मोर्चा आणि कोर कमिटी मेंबर संयुक्त किसान मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा माननीय प्रतिभा शिंदे मॅडम, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा बामसेफच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि एक अभ्यासिका विदुषी डॉक्टर दीपा श्रावस्ती मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले मान्य जे चव्हाण, संजय पगारे, रवींद्र मोरे, संजय मोहिते, उपस्थित असलेले उल्हास राठोड, डॉक्टर डांगे मॅडम, आमचे मित्र मधुकर मेश्राम, प्राध्यापक मधुकर मेश्राम, सुमनताई आणि इतर सर्व मित्र हो. अनेक वर्षापासून मी बामसेफशी संबंधित आहे. मान्य बोरकर सरांच्या सोबत गुजरात असेल, बिहार असेल, दिल्ली असेल, अनेक अधिवेशनामध्ये, राष्ट्रीय अधिवेशनामध्ये भाषण देण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे बामसेफचा जो अजेंडा आहे, बामसेफचा जो विचार आहे, बामसेफची जी एक म्हणजे ज्याला आपण म्हणू की एम्स अँड ऑब्जेक्ट आहे, त्याविषयी मला माहीत आहे. बामसेफ ही फुले आंबेडकरी विचारांच्या आधारावर उभी झालेली आणि या देशातील तमाम बहुजनांच्या हक्कासाठी संघर्ष करणारी, लढणारी आणि बहुजनांना जागृत करणारी ही संघटना आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण मी अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास 30 वर्षापासून या संघटनेशी संबंधित आहे. आणि म्हणून ज्यावेळी मला निमंत्रण आलं की सर आपण उद्घाटक म्हणून या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाला या, तेव्हा मी अतिशय आनंदानं ते निमंत्रण स्वीकारलं. कारण हे माझ्या घरचं निमंत्रण होतं, हे परकं निमंत्रण नाही. अनेकदा RSSचं सुद्धा निमंत्रण येतं, पण आम्ही निमंत्रण स्वीकारत नाही. निमंत्रण स्वीकारून त्यांची गुलामी करावी आमचा बाणा नाही. कारण आमच्या अंगामध्ये जे रक्त आहे ते फुले आंबेडकर रक्त आहे, जो बाणा आहे तो बामसेफचा बाणा आहे. आणि म्हणून जेव्हा आपलं निमंत्रण मिळालं तेव्हा मला आनंद झाला आणि ते निमंत्रण स्वीकारलं. या ठिकाणी काही गोष्टींचा मी उल्लेख करणार आहे आणि उल्लेख करीत असताना मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. भाषण बाजूला, काही गोष्टी तुमच्याशी बोलाव्या, तुमच्याशी संवाद करावा अशा पद्धतीनं मी या ठिकाणी आपलं मत मांडणार आहे. आत्ता या ठिकाणी धर्माधिष्ठित, धर्मावर आधारित
राष्ट्राच्या संदर्भात जे काही सुरू आहे या देशामध्ये आज जे चित्र आहे, ज्याचा उल्लेख संजय पगारे यांनी केला की या देशामध्ये एक फार मोठा विचार प्रवाह, जो विचार प्रवाह अतिशय प्रभावी मानला जातो, विचारानं तो प्रभावी नाही, विचारानं तो मानवतेच्या विरोधात आहे, परंतु काम करणारी मंडळी, सोबत असणारी मंडळी इतकी प्रभावी आहे की प्रभावीपणे तो विचार मांडला जातो, कारण तो विचार धर्माच्या माध्यमातून मांडला जातो. आणि आज आपण बघतो आहे की तो सुद्धा विचार या देशामध्ये आजपासून नाही, कालपासून नाही, तर शेकडो वर्षापासून या देशामध्ये एक विचार प्रस्थापित करण्यात आला, जो विचार माणुसकीच्या विरोधातला आहे, जो विचार मानवी हक्काच्या विरोधात आहे, जो विचार मानवी मूल्याच्या विरोधात आहे, आणि जो विचार ज्या संविधानिक मूल्याच्या संदर्भात या ठिकाणी आपण बोललात आणि या हँडबिलमध्ये चर्चा केली, ते संविधानिक मूल्य जे आहे त्या मूल्याच्या विरोधात असणारा विचार या देशामध्ये शेकडो वर्षापासून प्रस्थापित करण्यात आला. आणि तो विचार आधुनिक काळामध्ये, म्हणजे भारतीय संविधान असताना, म्हणजे त्या संविधानाने या देशातील संपूर्ण लोकांना माणुसकीचा हक्क दिला, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न या संविधानाने केला आणि तो विचार दिला. त्या संविधानाच्या विरोधात असणारी मूल्य या देशामध्ये रुजवण्याचा आणि प्रभावीपणे त्यानुसार कार्यरत होण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्थात तो मनुवादी विचार, जो मनुवादी विचार विषमतेचा आहे, आणि यासाठी आमचा विरोध आहे. तो एका धर्माचा विचार म्हणून आमचा विरोध नाही, तो त्याला यासाठी विरोध आहे की हा विचार हा या देशातील बहुसंख्य लोकांच्या विरोधात आहे, बहुसंख्य लोकांना गुलाम बनविणारा हा विचार आहे. आणि म्हणून अशा या विषमतावादी, संविधान विरोधी, लोकशाही विरोधी विचारांचे आम्ही विरोधक आहोत. आणि त्याला आम्ही आमच्या प्राणामध्ये, म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या शरीरामध्ये रक्त असेपर्यंत आम्ही विरोध केलाच पाहिजे. आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल, माणूस म्हणून राहायचं असेल, तर या मनुवादी विचारांना विरोध केलाच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही स्वतंत्र राहू शकत नाही, तुमचं स्वातंत्र्य टिकू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी जो विचार महत्वाचा आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हा जो विचार, ही जी संविधानिक मूल्य आहेत, हे केवळ संविधानिक नाही तर ही मानवी मूल्य आहेत. ज्या मूल्यावर जगाची लोकशाही आधारित आहे, ती मूल्य ज्या महापुरुषांनी आम्हाला सांगितली, ज्या महापुरुषांनी, म्हणजे या देशातला बहुसंख्य बहुजन समाज, या देशातला शोषित पीडित समाज, तो मग आदिवासी असेल, भटका समाज असेल, अनुसूचित जातीचा समाज असेल, ओबीसी असतील, म्हणजे ज्या लोकांना उपेक्षित ठेवलं, ज्यांना गुलाम केलं, आणि धर्माचा आधार विषय म्हणजे या देशातला, म्हणजे या देशातील जी काही विचारसरणी आहे, प्रस्थापित विचारसरणी, मनुवादी विचारसरणी, ही आडमार्ग हा शब्द ज्योतिराव फुलेंनी वापरला. ज्योतिराव फुलेंचा एक ग्रंथ आपल्याला माहीत असेल, त्या ग्रंथाचं नाव आहे गुलामगिरी. गुलामगिरी हा ज्योतिराव फुलेंचा ग्रंथ, आणि त्या ग्रंथाचं शीर्षक बघा, गुलामगिरी. इथेच ज्योतिराव फुले थांबले नाहीत, लक्षात घ्या. म्हणजे ज्या ज्योतिराव फुलेंना आम्ही आमचा आदर्श मानतो, त्या फुलेंचा विचार लक्षात घ्या. गुलामगिरी ब्राह्मणी धर्माच्या आडपडद्यात ची गुलामगिरी, म्हणजे ब्राह्मण धर्माच्या
मार्गाण किंवा मामन धर्म ब्राह्मणी धर्माची गुलामगिरी ही आहे, कारण या गुलामीच्या मागे ब्राह्मण धर्म आहे, हे आम्हाला ज्योतिराव फुलेंनी स्पष्टपणे सांगितलं. या देशामध्ये गुलामी केवळ राजकीय गुलामीच नाही, तर या देशामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक गुलामी सुद्धा मोठ्या प्रमाणे, विशेषतः या सर्व गुलामीचा बाप किंवा माय म्हणजे धार्मिक गुलामी. धर्माच्या नावावर म्हणजे मूर्ख बनवणं, धर्माच्या आधारावर गुलाम बनवणं, हे जर कुठे शक्य झालं असेल तर ते फक्त आपल्या देशामध्ये. आणि म्हणून या देशामधली जी गुलामी आहे ही गुलामी केवळ राजकीय नाही. आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल, ज्योतिराव फुले लढत होते त्यावेळी सुद्धा इंग्रजांचं राज्य होतं. ज्योतिराव फुलेंना वाटत होतं की या देशामधला हा जो बहुजन समाज आहे, हा बहुजन समाज यांच्या म्हणजे ब्राह्मणी धर्माच्या गुलामीतून मुक्त झाला पाहिजे, त्याशिवाय हा खऱ्या अर्थानं स्वतंत्र होऊ शकत नाही, त्याशिवाय या देशाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळू शकत नाही, याची जाणीव ज्योतिराव फुलेंना होती, शाहू छत्रपती महाराजांना होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती. आणि म्हणून त्यांचा प्रयत्न होता की या देशातील सर्वसामान्य लोकांचं जे प्रबोधन आहे हे प्रबोधन होणं आवश्यक आहे. हा जो सर्वसामान्य माणूस जो ज्याला आपण बहुजन समाज म्हणतो, हा धर्माच्या गुलामीमध्ये आहे. आणि या धर्माच्या गुलामीमधून बाहेर आल्याशिवाय या समाजाचं खऱ्या अर्थानं प्रबोधन होऊ शकत नाही, हा समाज खऱ्या अर्थानं स्वतंत्र होऊ शकत नाही, याची जाणीव आपल्या महापुरुषांना होती. आणि म्हणून या महापुरुषांच्या विचारावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करणं. कशासाठी हा संघर्ष आहे? एका विशिष्ट व्यक्तीला काही संपत्ती मिळावी त्यासाठी, किंवा बोरकर साहेबांना काही संपत्ती मिळावी त्यांना राष्ट्रपती व्हायचं आहे, किंवा डॉक्टर दीपा सावस्ती मॅडमना काही मुख्यमंत्री म्हणून यासाठी हा संघर्ष नाही आहे. या महापुरुषांचा संघर्ष आहे तो संघर्ष हा मूल्याचा संघर्ष आहे, विचारांचा संघर्ष आहे, सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगू देण्याचा हा संघर्ष आहे. त्या संदर्भात फुले आंबेडकर विचारधारा आम्हाला प्रमाण वाटते. फुले आंबेडकरी जो विचार, त्या विचारावर आधारित ही व्यवस्था म्हणजे समताधिष्ठित व्यवस्था निर्माण व्हावी, आणि त्यासाठी हा सर्व संघर्ष आहे. आणि बामसेब म्हणजे ही जी व्यवस्था आहे, म्हणजे जी प्रस्थापित व्यवस्था, या प्रस्थापित व्यवस्थेला श दिल्याशिवाय आणि विशेषतः फुले आंबेडकरांचा विचार हा सर्वसामान्य लोकांच्या झोपड्यांपर्यंत गेल्याशिवाय या देशामध्ये प्रबोधन होऊ शकत नाही, हा या बहुजन समाज जागृत होऊ शकत नाही. याचा प्रयत्न हा बामसेब सातत्यानं करतोय. बामसेब ही काही एका विशिष्ट लोकांची संघटना नाही, बामसेब या देशातील संपूर्ण बहुजन समाज जो आहे, जो शोषित आहे, जो वंचित आहे, पीडित आहे, त्या लोकांचा आवाज आहे. त्या लोकांना दिशा देण्याचं काम ही संघटना करते आहे. आणि म्हणून ही संघटना नेमकं काय करते, तर जी विषमतेचा विचार आहे, जी प्रस्थापित जी विषमता आधीच जी व्यवस्था आहे ती व्यवस्था नष्ट करणारी ही संघटना आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण आता फुले आंबेडकरी विचारधारा नेमकी काय याचा आपण विचार करणार आहोत. की आपण म्हणतो की फुले आंबेडकरांचा विचार म्हणजे नेमका काय. आत्ता त्याची आपण पार्श्वभूमी बघितली की फुले आंबेडकरांचा जो विचार आहे हा कुणाचा विचार आहे. हा केवळ ज्योतिराव फुलेंचा विचार नाही, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार नाही, हा त्यांचा विचार, हा तुमच्या आमच्या लोकांच्या कल्याणाचा विचार आहे. हा त्यांचा विचार या देशातल्या बहुजनांच्या उत्थानाचा विचार आहे. आणि थोडक्यात सांगायचं, एका शब्दात सांगायचं झाला, हा विचार या देशाच्या राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचा विचार आहे. राष्ट्राचं पुनर्निर्माण करत असताना जी विचारधारा पाहिजे आहे ती विचारधारा ही ज्योतिराव फुले आंबेडकर यांची विचारधारा, अर्थात संविधानिक विचारधारा, अर्थात मानवतेची विचारधारा, अर्थात समतेची विचारधारा, स्वातंत्र्याची विचारधारा, ही विचारधारा महत्वाची आहे. आणि याचं कारण काय की आम्ही माणसं आहोत. वी आर ऑल्सो मेन लाईक अदर्स. आम्ही सुद्धा इतरांसारखे माणसं आहोत आणि म्हणून आम्ही इतरांसारखे माणसं आहोत आणि म्हणून
आम्हाला सुद्धा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. वी हॅव ऑल्सो राईट. आम्हाला तो अधिकार आहे कशाचा? ह्युमन बिईंग म्हणून जगण्याचा, माणूस म्हणून जगण्याचा. आणि त्यासाठी ही जी विचारधारा आहे, विचारधारा ही पुढे नेणं आवश्यक आहे. बंधूंनो, या देशामध्ये संविधान लागू झालं आणि लोकशाहीची मूल्य हळू या देशामध्ये रुजू लागली. लोकशाहीचा विचार आपल्या संविधानाच्या माध्यमातून या भारतामध्ये निर्माण झाला. त्या संदर्भात बाबासाहेब असा प्रश्न विचारतात की हे जे या देशामध्ये आता लोकशाही आलेली आहे आणि ही लोकशाही या देशासाठी नवीन नाही. म्हणजे या देशापूर्वी सुद्धा या देशामध्ये लोकशाही होती आणि या देशामध्ये शेकडो वर्षापूर्वी बुद्धानं लोकशाहीचा विचार मांडला होता. काय झालं? या देशातून लोकशाही सुद्धा नष्ट झाली. या देशातल्या लोकशाहीचा खून झाला. म्हणजे या देशामध्ये काय होतं? म्हणजे बुद्धाचा खून झाला. लक्षात घ्या, या देशामध्ये बुद्धाचा खून झाला. बुद्धाचा खून झाला म्हणजे ज्या जम्बूद्वीपामध्ये बुद्धाचा विचार हा पसरलेला होता, लोकशाही विचार या देशामध्ये रुजलेला होता आणि त्याची साक्ष आजही आपण या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या दरात जे पहाड आहेत त्या पहाडामधल्या, मग ती पहाडामधल्या अजिंठा लेण्या असतील, वेरूळ लेण्या असतील किंवा इथले जे शिलालेख असतील, या शिलालेख आपल्याला साक्ष आहे की या देशामध्ये बुद्धाचा विचार हा जनमानसामध्ये पोचलेला होता. याची साक्ष ही सर्व जी आहे, ही सर्व म्हणजे हे सर्व शिलालेख आणि या गुफा मला देत आहेत. म्हणजे बुद्धाचा खून झाला म्हणजे बुद्धाच्या विचारांचा खून झाला. बुद्धाला मारलं किंवा बुद्धाचा खून केला म्हणजे बुद्धाच्या विचारांचा सुद्धा खून झाला. आणि त्यामुळे आपल्या लक्षात येतं की या देशामध्ये मध्यंतीच्या काळानंतर जे अंधार युग होतं, त्या अंधार युगानंतर आपण बघतो की इंग्रज या देशामध्ये येईपर्यंत आणि इंग्रजांनी या देशामध्ये संशोधन करीपर्यंत बुद्धाचं नाव सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. बुद्ध सुद्धा आमच्यासाठी पारखा झालेला होता. बुद्ध सुद्धा म्हणजे आमच्या स्वप्नात सुद्धा येत नव्हतं. म्हणजे स्वप्नात म्हणजे नावच माहीत नव्हतं. मित्र हो, माणसं सर्वत्र मारली जातात. म्हणजे जगामध्ये माणसं मारली जातात. आपल्या देशामध्ये सुद्धा माणसं मारली जातात. आपल्याला माहीत असेल की या देशामध्ये अनेक माणसं मारलीत, परंतु माणसं मारण्याच्या पाठीमागे त्याचा जो विचार असतो, या माणसं मारली जातात त्याचप्रमाणे या देशामध्ये विचार सुद्धा मारले जातात. माणसं मारली जातात, पण माणसं तर मारली जातात पण त्याचबरोबर विचार सुद्धा मारले जातात. आपल्या या काही वर्षामध्ये डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड पानसरे, M.A. कुलबर्गी, गौरी लंकेश यासारखी विचार करणारी, समाजाचं प्रबोधन करणारी माणसं मारल्या गेलीत. ही केवळ माणसं मारल्या गेली नाहीत, म्हणजे त्यांचा खून झाला, माणसं मारलीत की नाही. आपल्या महाराष्ट्रामधली हीच म्हणजे परिस्थिती आहे. आणि त्यांचा शोध म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा त्यांचा शोध लावता आला नाही. एखादा कोणता दहशतवादी सांगितला तो की पाकिस्तानमधून दहशतवादी आला, त्याचा शोध लावला जातो. परंतु या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विचारवंतांना मारलं, त्या विचारवंताच्या म्हणजे खुनांचा शोध मात्र महाराष्ट्र शासनाला किंवा कर्नाटक सरकारला किंवा इतर सरकारला लावता आला नाही. याचं कारण काय? पोलीस यंत्रणा माहीत आहे, खरा गुन्हेगार कोण ते माहीत आहे, पण शोधण्यात आला नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून म्हणजे माणसं मारल्यानंतर सुद्धा शोध लागला जात नाही. आहे की गंमत? मग ही मोठमोठी माणसं मारल्या गेलीत या आणि जे माणसं
या समाजाच्या दृष्टीनं, या देशाच्या दृष्टीनं ती अतिशय महत्त्वाची माणसं होती. ती माणसं मारल्या गेलीत आणि मारल्या गेल्यानंतर सुद्धा म्हणजे त्यांचा शोध लागला नाही, त्यांच्या खुनाचा शोध लागला नाही. ज्याप्रमाणे संत तुकारामांना सांगण्यात आलं की ते सदैव वैकुंठाला गेले, आधी सदैव, अरे त्यांचा खून करण्यात आला. म्हणजे जी चांगली माणसं असतात, प्रबोधन करणारी माणसं, ज्या माणसांचा खून केला जातो, मित्र हो, ही जी माणसं मारली जातात आपण बघतो, मारण्यात आलेली आहेत. आणि ही जी माणसं मारण्यात आलेली आहेत आपण बघतो आहे. आता ही माणसं का मारली जातात? या संदर्भ मला इटालियन विचारवंत मॅजिनीची आठवण येते. मॅजिनी असं म्हणाला होता, जो इटालियन विचारवंत, की यू मे किल मेन, यू कॅनॉट किल अ ग्रेट आयडिया. इटालियन मॅजिनी असा म्हणतो की तुम्ही माणसांना मारू शकता, पण माणसांच्या विचारांना मात्र मारू शकत नाही, असं मॅजिनी म्हणाला. ते म्हणतात की तुम्ही माणसांना मारू शकता, पण त्या माणसांच्या विचारांना मारू शकत नाही. जसं पानसरे, कुलबर्गी, गौरी लंकेश, दाभोळकर यांना मारलं, बरोबर आहे, मारलं की नाही? या लोकांना मारून टाकलं. तर मॅजिनी असं म्हणतो तुम्ही या लोकांना मारू शकता, पण तो विचार मारले जात नाही, त्यांच्या विचारांना मारणं शक्य नाही. बंधूंनो, मॅजिनीचं हे मत बरोबर आहे काय? मी तुम्हाला प्रश्न विचारतो, कारण तुम्ही सर्व बामसत्व लोक आहेत, विचारानं परिपक्व आहेत, चिंतन करणारे तुम्ही लोक आहेत. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतो की मॅजिनीचं हे मत आहे की तुम्ही माणसांना मारू शकता, पण माणसांच्या विचारांना, चांगल्या विचारांना मात्र मारू शकत नाही. हा जो मॅजिनीचा विचार आहे, हा विचार योग्य वाटतो काय? बहुसंख्य लोकांचं काय मत आहे? का? अरे बरोबर आहे ना, अरे माणसाला मारलं नाही या देशामध्ये, बरोबर आहे. मॅजिन म्हणतो ते बरोबर आहे. माणसं मारली जातात, चांगल्या विचारांची माणसं मारली जातात, बरोबर आहे ना. मॅजिन कुठेच चूक बोलला. आणि इथेच नाही, जगामध्ये माणसं मारली जातात. हिटलरनं सुद्धा अनेक लोकांना मारलं, म्हणजे अगदी गॅस चेंबरमध्ये नेऊन शेकडो लोकांची कत्तल केली. माणसं मारली जातात. आता या संदर्भात आपण बघू की अनेक लोक म्हणाले की हा विचार, माणसं मारली जातात पण चांगला विचार मात्र मारला जात नाही, हा जो विचार बहुसंख्य म्हणाले, आपण लोक म्हणाले की मॅजिनीचं चूक आहे ना, चूक आहे. मॅजिनी चुकला. तुमचं मत बरोबर आहे, कारण तुम्ही ॲनालिसिस ऑफ कास्ट वाचलेला आहे. ॲनालिसिस ऑफ कास्ट अत्यंत महत्त्वाचं, म्हणजे बाबासाहेबांनी या देशातील समाज व्यवस्थेच्या संदर्भात जे विश्लेषण केलेलं आहे, अतिशय महत्त्वाचं विश्लेषण, आणि जो उपाय सुचविलेला शेवटच्या उत्तरार्धात, म्हणजे भाषणाच्या शेवटी तो उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. बाबासाहेब म्हणतात मॅजिनीचा हा विचार चुकीचा आहे. आपला बाप सुद्धा म्हणतोय, तुम्ही तर म्हणता, पण आपला बाप सुद्धा म्हणतोय की मॅजिनीचा हा जो विचार आहे, हा विचार चुकीचा आहे. मग बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब असं प्रतिपादन करतात की मेन ऑर मॉर्टल, माणसं कशी आहेत? मर्ती आहेत. पुढे ते असं म्हणतात सो आर आयडियाज. मेन आर मॉर्टल, सो आर आयडियाज. ज्याप्रमाणे माणसं मरत आहेत तसे विचार आहेत. विचार सुद्धा मारल्या जातात, विचार सुद्धा मरतात. पुढे बाबासाहेब असं म्हणतात an idea needs propagation as much as a plant need watering. Both will otherwise wither and die. बाबासाहेब असं म्हणतात की मेन आर मॉर्टल, सो आर आयडिया. जसे माणसं मरत आहेत तसे विचार सुद्धा मरते असतात. ज्याप्रमाणे मग काय विचारांना प्रसाराची, म्हणजे तुमच्यासारख्या
बिनीच्या कार्यकर्त्याची आवश्यकता असते तो विचार पुढे जिवंत ठेवण्यासाठी. आणि बाबाचं उदाहरण देतात, ज्याप्रमाणे एखादं लहानसं रोपटं आहे, नुकतंच लावलेलं आहे आणि त्या रोपट्याला पाणी दिलं नाही. रोपटं लावलं बरं, म्हणजे आपल्या देशामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये शेकडो झाडं लावली जातात. शेकडो काय म्हणजे हजारो लाखो झाडं लावली जातात, पण त्या झाडांचं जी रोपटे लावली जातात, झाडं लावली जातात, त्याचं संवर्धन केलं जात नाही. तसंच या देशामध्ये म्हणजे तसंच बाबासाहेब असं म्हणतात की विचार जे असतात हे विचार म्हणजे ज्याप्रमाणे त्या रोपट्याला पाण्याची गरज आहे त्याचप्रमाणे विचारांना सुद्धा प्रसाराची गरज आहे, नाहीतर दोन्हीही कोमेजून जातील आणि मरतील. आणि म्हणून रोपटं जिवंत ठेवण्यासाठी कशाची आवश्यकता आहे तो तुम्हाला माहिती आहे. रोपटं जिवंत ठेव, रोपटं लावलं, रोपटं जिवंत ठेवण्यासाठी कशाची गरज आहे? पाण्याची गरज आहे. रोज पाणी दिलं पाहिजे त्या रोपट्याला, तर ते रोपटं जिवंत राहणार आहे, नाही तर रोपटं मरणार आहे. त्याचप्रमाणे विचार जिवंत ठेवण्यासाठी कशाची गरज आहे? प्रचार प्रसाराची गरज आहे. म्हणजे या देशामध्ये म्हणजे विचारांचा म्हणजे या देशातली परिस्थिती अशी आहे की माणसं मारली जातात, त्याचप्रमाणे चांगला विचार सुद्धा मारला जातो. बुद्धाचा विचार या देशातून हद्दपार करण्याचं काम इथल्या व्यवस्थेनं केलं, याचे ज्वलंत उदाहरण आमच्या समोर आहे. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात, हे विचार जिवंत ठेवायचे आहे. आणि हे विचार जिवंत ठेवण्याची जबाबदारी कुणाची आहे? कुणाची आहे? बामसाहेबची आहे. ज्याला कळतं, ज्याला ज्ञान आहे, ज्याला जाणीव आहे, आणि ज्याला जाणीवच नाही तो कसलं स्वतः अस्तित्व तो ठेवू शकत नाही. तुम्हाला जाणीव आहे, ज्याला जाणीव आहे, ज्याला म्हणजे सर्व कळतं की वास्तविकता काय आहे, ज्याचं प्रबोधन झालेलं आहे, तीच बामसेबची माणसं विचार जिवंत ठेवू शकतात. आणि म्हणून फुले आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवण्याची जबाबदारी ही कुणावर आहे? ती आमच्यावर आहे, आपल्यावर आहे. आपण आपल्या संविधानातील प्रियांबलचा पहिला शब्द वी आम्ही, इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार जिवंत ठेवण्यासाठी म्हणजे जिवंत ठेवायचा असेल तर आपली अत्यंत आवश्यकता, आपली खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि म्हणून मित्र हो, बुद्धाचा विचार या देशातून नष्ट करण्यात आला. बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं 20व्या शतकामध्ये बुद्धाचा विचार पुन्हा आम्हाला दिला. नाहीतर बुद्धाचा विचार आम्हाला मिळाला नसता, दिसलाही नसता. तर बुद्धाचा जो विचार आहे तो विचार आम्हाला दिला. आणि बुद्धाचा जो विचार होता हा विचार माणुसकीचा, लोकशाही मूल्यावर आधारित. आणि म्हणून बाबासाहेबांची जी काही भाषणं आहेत, संविधान सभेमध्ये दिलेली भाषणं, ही भाषणं म्हणजे ते सांगतात की बुद्धाचा संघ, बुद्ध आणि संघाचे जे नियम, विनयपिटकामध्ये जे काही नियम आहेत, हे नियम काय? हे नियम म्हणजे जे लोकसभेचे नियम असतात, म्हणजे संसदीय नियम असतात, त्याप्रमाणेच हे नियम आहेत, असं बाबासाहेब आपल्या भाषणामध्ये सांगतात. आणि म्हणून बुद्धाचा जो लोकशाहीचा विचार आहे, हा लोकशाहीचा विचार हा नष्ट करण्यात आला. आणि आज आपण बघतोय की परिस्थिती जी आहे की म्हणजे आता आपण जर 21व्या शतकामध्ये विचार केला आणि गेल्या 8-10 वर्षाचा विचार केला, आपल्या लक्षात येईल की या देशाची परिस्थिती ही आता झपाट्यानं बदलत चाललेली आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की या देशामध्ये लोकशाही आहे, कारण संविधान आहे, संविधानानुसार देश चालतो आहे, असं काल परवापर्यंत आम्हाला वाटत होतं. आता मात्र अतिशय म्हणजे अतिशय ज्याला म्हणू की अतिशय बिकट म्हणजे अतिशय गंभीर अशा प्रकारची परिस्थिती. म्हणजे या देशाचं स्वातंत्र्य, म्हणजे या स्वातंत्र्य म्हणत असताना किंवा मूठभर लोकांचं स्वातंत्र्य नाही, तर या देशातील बहुसंख्य लोकांचं जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य हे टिकून ठेवणं, त्याची जबाबदारी संविधान हे महत्त्वाचं होतं. आज लोक संविधानसुद्धा मानत नाही, संविधानाच्या विरोधात सत्ताधारी जो पक्ष आहे संविधानाच्या विरोधात काम करत आहे, हे आपल्या देशातलं चित्र आहे. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की हे का होत आहे. या संदर्भात 27 ऑक्टोबर
1951ला बाबासाहेबांनी जालंधर इथे एक भाषण दिलेलं होतं. 27 ऑक्टोबर 1951. त्या भाषणामधलं एक वाक्य अतिशय महत्वाचं आहे. मित्र, ते वाक्य आपल्या अंतःकरणामध्ये आपण कोरलं पाहिजे. अतिशय महत्वाचं वाक्य. मी आज खऱ्या अर्थानं आम्हाला त्याची गरज आहे. बाबासाहेब काय म्हणतात, एकच वाक्य, अतिशय महत्वाचं विधान आहे ते. आणि तो आमचं म्हणजे बाबासाहेबांचा तो मॅसेज आजही किती महत्त्वपूर्ण आहे याची जाणीव आपणाला होईल. काय म्हणतात बाबासाहेब, युनायटेड वी स्टँड, युनायटेड वी स्टँड. लक्षात घ्या, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. बाबासाहेबांचं विधान 27 ऑक्टोबर 1951. युनायटेड वी स्टँड, युनायटेड वी स्टँड. आपण उभं राहू. जर आपण संघटित राहिलो तर आपण उभं राहू, ताट मानेन उभं राहू. जर आपण विघटित झालो, डिवायडेड झालो, आपण पडल्याशिवाय राहणार नाही. बंधूंनो, हे बाबासाहेबांचं वाक्य आपल्या अंतःकरणामध्ये कोरणं आवश्यक आहे. आज बहुजन समाजात चित्र आहे, ते चित्र विचित्र झालेलं आहे. मी अतिशय भयानक अशा प्रचित. मी आम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये, केवळ राजकीयच नाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये आमची भांडणं लवकर होतात. लवकर आम्ही म्हणतो, लवकर आम्ही अरेतुरीवर येतो. आम्ही आमच्या स्वतःशी भांडण्यामध्ये आमची जी एनर्जी आहे, आमची एनर्जी आमच्या हक्काच्या, आमच्या संघर्षाच्या कार्यासाठी उपयोगी केली पाहिजे, आणली पाहिजे. पण ते न राहता आपण बघतो की आपली एनर्जी आहे, एनर्जी आपण आपल्या विरुद्ध लढण्यामध्ये करतोय, आपलंच खच्चीकर आपण करतोय, आपण आपल्या लोकांना टीका करतोय. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये या संदर्भात आपण अतिशय गांभीर्याने विचार केला पाहिजे असं मला या प्रसंगी वाटतं. अब्राहम लिंकनची व्याख्या किंवा अब्राहम लिंकनचं नाव आपल्याला माहीत आहे. मी अब्राहम लिंकनची व्याख्या सांगणार नाही, पण अब्राहम लिंकननी एक फार सुंदर विधान केलेलं होतं आणि ते विधान अतिशय महत्त्वाचं आहे. अब्राहम लिंकन असं म्हणतो, इट इज नॉट पॉसिबल टू फूल ऑल पीपल फॉर ऑल टाइम्स. तसं म्हणतो की सर्व लोकांना सर्व काही मूर्ख बनवणं अशक्य आहे. अब्राहम लिंकन असं प्रतिपादन करतो की सर्व लोकांना सर्व काळी मूर्ख बनवणं अशक्य आहे. मूर्ख बनवता येत नाही. हे वाक्य बरोबर आहे की नाही मित्र? काय वाटतं? असं हे बरोबर आहे वाक्य की सर्व लोकांना सर्व काही मूर्ख बनवता येत नाही. बरोबर वाक्य आहे. पण मी तुम्हाला सांगू का, अब्राहम लिंकनशी बोलू नका बरं. अब्राहम लिंकन जर भारतामध्ये आले असते ना आणि भारतातील सामाजिक परिस्थिती अब्राहम लिंकननी पाहिली असती, मनुस्मृतीचा अभ्यास केला असता, तर अब्राहम लिंकन असं म्हणाला असतं, असं त्यांनी वेगळं विधान केलं असतं. अब्राहम लिंकन काय विधान केलं? इट इज नॉट पॉसिबल टू फूल ऑल पीपल ऑल टाइम्स. असं विधान केलं. अब्राहम लिंकन भारतामध्ये आला असता, भारतामध्ये त्यांनी मनुस्मृती अध्ययन केलं असतं, तर तो म्हणाला असता इट इज पॉसिबल. लक्षात घ्या, इट इज पॉसिबल नॉट नसतं त्याच्यामध्ये. इट इज पॉसिबल टू फूल ऑल पीपल फॉर ऑल टाइम्स ओनली इन इंडिया. ओनली इन इंडिया. तो असं म्हणाला असता की सर्व लोकांना सर्व काही मूर्ख बनवून फक्त भारतामध्ये शक्य आहे, भारताच्या बाहेर नाही, असं अब्राहम लिंकनना म्हणावं लागलं असतं. याचं कारण आहे की या देशामध्ये आज जे काही चित्र आहे, आपल्याला जाणीव आहे, हे चित्र आशादायक नाही. या देशाला गुलामीकडे आणि विशेषतः म्हणजे धर्मांधतेकडे आणि धर्माधिष्ठित राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न या देशामध्ये अतिशय पद्धतशीरपणे चालू आहे. ते प्रस्थापित लोकांचं षडयंत्र आहे.
प्रस्थापित लोक म्हणजे त्याने म्हणजे झालं की कोणत्याही परिस्थितीमध्ये 2024 मध्ये आम्हाला या देशाचं म्हणजे मी तो शब्द वापरणार नाही, ब्राह्मणी राष्ट्र लक्षात घ्या, तो शब्द वापरूच नाही. तो शब्द ब्राह्मणांचं कवच आहे. हिंदू शब्द ब्राह्मणांचं कवच आहे, लक्षात घ्या. हिंदू शब्द ब्राह्मणांनी यापूर्वी कधीच वापरलाच नव्हता, कुठेच हा शब्द नाही. हा हे घ्या आधुनिक काळातलं त्यांचं कवच आहे. आणि म्हणून हा जो विचार म्हणजे ब्राह्मणी धर्म त्यांना खऱ्या अर्थानं मनुस्मृतीचा जो धर्म आहे, जो वैदिक धर्म आहे, जे चातुवर्ण व्यवस्था आहे, त्या चातुवर्ण व्यवस्थेवर या देशामधले समाज व्यवस्था आणि या देशामधली राज्य व्यवस्था निर्माण करायची आहे. हे त्यांचं ध्येय आहे 2024 पर्यंत. कारण तुम्हाला माहीत असेल की RSSची निर्मिती 1924च्या दरम्यान झाली. आपल्याला माहिती आहे 100 वर्ष त्या घटनेला होत आहे आणि त्यांनी त्या दृष्टीनं 100 वर्षापासून त्यांनी प्रयत्न सुरू आहे. आणि आम्ही अनेक लोक आपले सुद्धा प्रयत्न करतात आणि मध्येच असे काही असे आपलेच लोक त्याला विरोध करतात आणि ते जो संघर्ष आहे तो संघर्ष मध्ये रखडतो, लोक निराश होतात. आणि म्हणून बघा म्हणजे मुठभर लोक म्हणजे विषमतेचं म्हणजे गुणगान करणारी जी काही मंडळी, ती मुठभर माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी ती व्यवस्था पुनश्च या देशामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतात. आणि म्हणून तो हा जो प्रयत्न आहे 2024 मध्ये ब्राह्मणांचं राज्य, मनुस्मृतीचं राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहे. अलीकडे आता लोकांच्या भाषा बदलल्या. काल परवापर्यंत लोक जे बोलत होते, जज म्हणजे न्यायाधीश असतील, आणखी लोक सत्तेवर असलेली माणसं जी बोलत होती, आता लोक काय बोलतात. मध्ये एक महिला न्यायाधीशाने असं विधान केलं की मनुस्मृतीमुळे आम्हाला प्रेरणा मिळाला. मनुस्मृती म्हणजे आमचा विजयी ग्रंथ, आमचा गौरव ग्रंथ, महिलांसाठी मनुस्मृतीनं खूप काही दिलं. कशी भाषा बदलून राहिली बघा. आपल्या समोर आपल्याला माहीत आहे, वास्तविकता माहीत आहे. वास्तविकता माहीत असून सुद्धा काय बघताय. या देशामध्ये शिक्षणाचा जो विकास झाला तो कोणत्या काळामध्ये झाला. या देशामध्ये भारतामध्ये शिक्षणाचा जो विकास झाला तो कधी झाला. अलीकडच्या काळात झाला, इंग्रजांच्या काळात झाला नाही. या देशामध्ये शिक्षणाचा विकास इंग्रजांच्या काळामध्ये नाही झाला. या देशामध्ये शिक्षणाचा विकास वैदिक काळामध्ये नाही झाला. किती वैदिक व्यवस्थेचं गुणगान गायलं तरी वैदिक काळामध्ये शिक्षण व्यवस्था गुरुकुल पद्धती ही फक्त प्रायव्हेट लिमिटेड होती. गुरुकुल पद्धती ही फक्त ब्राह्मण विद्यार्थ्यांना आणि पाहिजे त्यांना मनात येईल त्यांना शिकवण्याचा जो काही मर्यादित लोकांना अधिकार दिलेला होता. म्हणजे या लक्षात घ्या, बुद्धाचा धम्म हा शिकावा लागतो. बुद्धानं भिक्खू संघ निर्माण केला होता आणि भिक्खूंना प्रशिक्षण देण्यासाठी मोठमोठे विहार निर्माण झालीत. या देशात मोठमोठी विहारे निर्माण झालीत आणि या विहारातून मोठमोठी विद्यापीठं या देशामध्ये निर्माण झालीत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शिक्षण नवीन म्हणजे लोकशाहीवर आधारित असलेली शिक्षण पद्धती देण्याचं काम हे म्हणजे तथागत गौतम बुद्धानं या देशामध्ये यांच्या बुद्ध धम्मातून झालेलं आपल्या लक्षात येणं. म्हणून मोठमोठी विद्यापीठं नालंदा, तक्षशिला, रत्नागिरी, विक्रमशिला, नागार्जुन, त्यानंतर रत्नागिरी अशी असंख्य विद्यापीठं. तुम्ही कधी मुंबईला गेला असाल, मुंबईला फार मोठी म्हणजे बौद्धांचा वारसा तिथे आहे मुंबईला. कोण्या ठिकाणी? हे बरोबर आहे, बोरीवलीच्या बाजूला तिथे जे राष्ट्रीय ज्याला नॅशनल पार्क आहे, त्या नॅशनल पार्कच्या बाजूला जी काणेरी गुफा आहे, त्या काणेरी गुफा याची साक्ष आहे. त्या ठिकाणी अनेक शिलालेख मिळाले, मोठमोठे विहार आहेत, बुद्धाच्या मूर्त्या, शिलालेख आहेत आणि त्या ठिकाणी ते शिक्षण केंद्र होतं. मग या देशामध्ये शिक्षण केंद्र जे आहेत ही निर्माण कुठून झाली? बुद्ध विहारातून निर्माण झाली. मग या देशामध्ये शिक्षणाचा विकास हा बुद्ध विहारातून झाला आणि ती शिक्षण व्यवस्थाच. आणि शिक्षण व्यवस्था काय? मोठमोठी विद्यापीठं जाण्याचं काम, नालंदासारखं विद्यापीठ जाण्याचं काम या देशातील तथाकथित मनुवादी व्यवस्थेने केलेलं आहे. आणि म्हणून त्या संदर्भात आपण
विचार केला पाहिजे की आज या देशामध्ये जे चित्र आहे काय, म्हणजे या देशामध्ये संविधान लागू झाल्यानंतर शिक्षणाचा विकास होऊ लागला आणि कालचा झोपडीत असणारा जो माणूस आहे त्या माणसाचा मुलगा डॉक्टर इंजिनियर होऊ लागला, त्यांची मुलं मोठमोठ्या पदावर जाऊ लागले, हे या शिक्षण पद्धतीमुळे. परंतु आज आपल्याला चित्र दिसते आता खेड्यातल्या माणसाचा मुलगा डॉक्टर होणं हे आता म्हणजे कठीण झालेलं होऊ शकणार नाही. म्हणजे शिक्षणाचं खाजगीकरण, राष्ट्रीय उद्योगधंद्याचं खाजगीकरण आणि या देशामध्ये जी म्हणजे भांडवलशाही म्हणजे जी मनुव्यवस्था आहे ती भांडवलशाहीवर आधारित आहे. आणि म्हणून शिक्षण म्हणजे संपवायचं, शिक्षण संपलं. गुलामगिरी कशामध्ये, मानसिक गुलामगिरी आहे किंवा धार्मिक गुलामगिरी आहे, ती कशामुळे येते? ती येते जर आपल्याला विचार मिळाला नाही, आपल्याला योग्य शिक्षण मिळालं नाही तर ती गुलामी निर्माण होते. आणि म्हणून शिक्षणच नष्ट करायचं, शिक्षण पद्धतीच फक्त काही विशिष्ट लोकांच्या हातामध्ये केंद्रित करायचं, अशा प्रकारचे पद्धतशीर प्रयत्न म्हणजे सुरू नाही, प्रयत्न करण्यात आले, ते यशस्वी झालेत. आणि म्हणून या देशातलं जे चित्र आहे ते अतिशय भयावक अशा प्रकारचं आहे. आणि हे आपल्यासमोर आव्हान आहेत, बामसेफ समोर, बामसेफच्या प्रत्येक कार्यकर्त्यासमोर हे फार मोठं आव्हान आहे की आम्ही फुले आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत. फुले आंबेडकरांचा विचार आमच्या मनामध्ये आहेत. फुले आंबेडकरांच्या विचारावर हे राष्ट्र निर्माण करायचं आहे. हे राष्ट्र निर्माण करण्याची जबाबदारी ती आमची आहे, कारण आम्हाला कळतो म्हणून ती आमची आहे. आणि आज या देशातलं जे चित्र आहे ते चित्र फार वेगळं आहे. आणि म्हणून आमच्यावर अधिक जबाबदारी आलेली आहे की चित्र जे आहे हे आम्हाला कारण आम्ही आशावादी आहोत, आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत, आम्ही फुलेंचे, शाहू महाराजांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. आणि म्हणून चित्र आम्हाला बदलवायचं आहे. आणि चित्र बदलण्यासाठी आम्हाला आमच्या अंगामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्हाला मनुवादी व्यवस्था इथे पुन्हा जिवंत होऊ द्यायची नसेल तर त्या दृष्टीनं तुम्ही आम्हाला विचार केल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर तुम्हाला आम्हाला म्हणजे जनावराप्रमाणे सारखं मारून टाकतील. गुलाम बनतील. जगायचं असेल तर लाचार जगा. बाबासाहेब आंबेडकर आम्हाला स्वाभिमान दिला, तो स्वाभिमान विका, लाचारी गुलामीन जगा, आमच्या पाय खालचे म्हणून तुम्ही वागा. अशा प्रकारची परिस्थिती या देशामध्ये 21व्या शतकामध्ये येत आहे. आणि त्यांचे प्रयत्न 50-60% म्हणजे यशस्वी झालेले आहेत, त्यांना यश मिळालेलं आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर आजची ही बोरकर साहेब, माननीय BD बोरकर साहेब, आजची 35वी महाराष्ट्र बामसेफचं अधिवेशन या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या पत्रिकेमधील जे विषय मी बघितले ते विषय सुद्धा याच संदर्भात आहे, आजच्या परिस्थिती संदर्भात आहे की आम्हाला जिवंत राहायचं आहे की मरायचं आहे की गुलाम बनायचं आहे. अशाच प्रकारची हे विषय या 2 दिवसाच्या चर्चासत्रामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्या दृष्टीनं आपण विचार करावा. आपण विचार करणारी माणसं आहोत, विचार जोपासणारी माणसं आहोत, विचारासाठी मरणारी माणसं आहोत. आणि जो कोणी आमचा विचार मारत असेल त्याच्या विरोधात आंदोलन करणारी माणसं, संघर्ष करणारी माणसं आम्ही आहोत. आम्ही जिवंत माणसं आहोत. ही खूण आपल्या मनाशी, ही खुणगाट मनाशी बाळगावी अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त करतो. आपण या ठिकाणी मला बोलावलं आणि उद्घाटनीय भाषण देण्याची संधी दिली. आणि आपण अतिशय शांतपणे, कारण आपण कॅडर आहात, कॅडर आवश्यक आहे. बुद्धाचा संघसुद्धा कॅडर होता. आणि आपण कॅडर असल्यामुळे आपण शांतपणे माझं भाषण ऐकून घेतलं. केवळ ऐकूनच नाही, लिहूनही घेतलं. आणि केवळ लिहूनच नाही तर आपण आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा कोरून ठेवणार आहात याची मला शाश्वती आहे. त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.